अमरावतीचे सुपुत्र बीएसएफ जवान दीपक सुपेकर यांना वीरगती प्राप्त झाली असून या शहीद जवानाचे पार्थिव अमरावतीच्या विलासनगर येथील घरी आणून अंत्ययात्रा काढण्यात आली। देशसेवेवर असताना एका चकमकीत ते गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर चंदीगड या ठिकाणी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। शहीद दीपक सुपेकर अमर रहे अशा घोषणा देत पाणावलेल्या शेकडो डोळ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला। अंतिम सलामी देण्यासाठी नागपूर येथील बीएसएफ तुकडी पोहोचली होती। दीपक सुपेकर हे 2009 मध्ये बीएसएफ मध्ये भरती झाले होते। 148 बटालियन चंदीगड या ठिकाणी ते सध्या कार्यरत होते। त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी तसेच 2 मुले आहेत। त्यांच्या वीरगतीची वार्ता पोहोचताच सगळीकडे शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते। एनटीव्ही न्यूज मराठी, अमरावती।